ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये स्वबळाची भाषा सुरू झाल्यामुळे राजकीय घडामोडींना जो वेग आलाय त्यावरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. राजकारणात कोण कोणाबरोबर जाऊ शकतं हे एकेकाळी पक्षांच्या विचारधारेवर अवलंबून असायचं. दुर्दैवानं आता राजकीय विचारधारा वगैरे काही उरली नाही. तो काळ संपला असे म्हणायची वेळ आली आहे. महाराष्ट्रातून विचारधारेवर आधारित राजकारणाचा अंत 2019 मध्ये झाला. अमुक पक्षाची तमुक विचारधारा आहे असा भ्रामक विचार फक्त त्या पक्षांचे कार्यकर्ते किंवा त्या पक्षाच्या अंधभक्तांच्याच मनात उरलाय. बाकी पक्षाच्या नेत्यांच्या मनात मात्र पूर्ण स्पष्टता आहे. निवडणुकीत विचारधारेला स्थान नाही. जे निर्णय घेतल्या जातात त्याला फक्त आणि फक्त सत्ताकारण जबाबदार आहे. चला आता या इलेक्शन फीवरमुळे तरी राजकारणातून विचारधारा लोप पावली तर त्याचे परिणाम काय असू शकतात यावर बोलूयात. सगळ्यात पहिले सिद्धांतांवर आधारित समाजकारण खुंटायला लागतं. राजकीय व्यवस्था जनहितासाठी नव्हे तर अधिकाधिक सत्ता हाती केंद्रित करून ठेवण्यासाठी वापरल्या जायला लागतं. कारण सर्वात मोठा हेतूच सत्ता हा असतो. विचार आणि मूल्यांविना राजकीय पक्ष असले की मग संपत्ती जमवणे आणि त्याचे वाटप सत्तेच्या जवळ असलेल्या किंवा सत्तेसाठी गरजेचे असलेल्या लोकांमध्ये करून सत्तेचं बळकटीकरण केले जातं. हे बघून खास करून तरुण पिढीत मूल्यांचे महत्त्व कमी होऊ लागते आणि एकूणच सामाजिक अधःपतन व्हायला सुरुवात होते. यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण अजूनच वाढते. कारण निवडणूक मुळात लढायचीच आहे ती पुढच्या फायद्यांवर डोळा ठेवून. याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो लोकशाहीला. कारण समाजासाठी राजकारण्यांचे उत्तरदायित्व उरतच नाही आणि लोकशाही व्यवस्थेतील सर्व यंत्रणा आणि विविध संस्था ह्या सर्व कोलमडू लागतात. त्यामुळे कोण कोणाबरोबर येतंय किंवा जातंय यापेक्षा ते करण्यासाठी कोण कुठली विचारधारा सोडतंय, कशासाठी सोडतंय, कशाची साथ देतंय याबद्दल मतदात्यानं सजग असणं गरजेचं आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.